सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. मेच्या सुट्टीमध्ये गावी आलो. तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघितलाच असेल. समर्थांचा उत्सव साजरा करून आता आम्ही कणकवलीत आलोय. पण सावडावला गेलो, तिथे काही पाणी नव्हतं, पूर्ण धबधबा सुकलेला होता. आमच्या मुलांचं आम्हाला काही मन मोडायचं नव्हतं म्हणून शोधत शोधत आम्ही 20 किलोमीटर इथे गड नदीवर आलोय. ते आचरा रोडला आहे ना, मसुरे रोडला आहे, मसुरे रोडला आहे. ठीक आहे, आमच्या गावाची सगळ्या मुलांची मजा येते ना तुम्हाला सर्वांना. नमस्कार करून दाखवा कधीतरी माझ्यासारखा. बसून बसून योगी माझी हाईट तिकडे सर, तिकडे सर, माझी हाईट राहू शकतो. नमस्कार. आता घरी गेल्यावर मस्त माशांचं जेवण जेवायचं. दोघे पण बरोबर त्याच वेळी येतात तिथे. काय कळत नाही ते लोकांना काय तिथे. बस रे बस, काय पुढे जात नाहीस. चल ओवी स्टार्ट. तुझं पण तेच झालेलं. आताच नदीवरून आम्ही मज्जा वगैरे करून घरी आलो. येताना झाडावरून एवढे फणस भेटले आज. काफ्याचे सगळे काफा फणस आहेत. हे बघ ना, हे कसं बेबी फणस भेटलाय, एकदम बेबी शेप मध्ये. असं वाटतं स्मॉल बाळच आहे. मग आता थोड्या वेळाने आम्ही ह्याचा नाश्ता करू, कापून खाऊ वगैरे. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओवी उतर. घ्यायला पण घ्या. इकडे दीपाली ये. हाय. सबसे बडा बच्चा. तर आता आम्ही आलो आहोत इथे लोरे नंबर 1 असं गार्डनचं नाव आहे. तालुका कणकवली, श्री देव रुजेश्वर उद्यान. तर आता मुलांची मजा वगैरे चालेल, तोपर्यंत आम्ही फिरू. आणि इकडे तसं मस्त आहे, बाजूला झाडं बिडं बघा. गाय आणि वासरू. इकडे एंट्री तिकीट आहे काय, फक्त एंट्री आहे? ओके.
काहीतरी आता बनवलंय. लास्ट टाइम नव्हतं बनवलं. माकड बघ ते डोक्यात. मॅडम बनवलंय छान. ग्रीन त्यांचं जे पण ग्रास बेड बनवले ते व्यवस्थित राहण्यासाठी. ओ माय गॉड, ह्याचा रंग बघ कसं आहे. यातून तर ग्रे पालीसारखेच बघितले छोटे छोटे. हा कसं रेड अँड ग्रे आहे. तिथे गार्डनमध्ये पायनॅपल पण लावलेत हे बघा. असं मला वाटतं रिअल आहे की नाही, पण हे अजून स्मॉल आहेत म्हणून चांगले आहेत. रेड कलर आहे. आपण बाजारात घेऊन मोबाईलला खातो ग्रीन कलर. हे कसे गावठी चांगले वाटतात. मस्त फुलांची झाडं लावलेत. आणि इकडे प्ले एरिया पण चांगलं बनवलंय. सुगंध आहे त्याला. बापरे. बॅडमिंटन कोर्ट आहे मुलांसाठी वेगळं. एक आहे की मला इकडचा प्ले एरिया खूप आवडलं. थोडंसं मेंटेन पण आहे. दादा माझा रेकॉर्ड सात्विक चाललास. ये पटावडे. ये कदम परिवाराचं जेनझी फोटो काढताय. हे मला पण घेऊ ना. येस येस त्यांच्याकडून सगळं एकटाच दे मला. आता ओवी. चलो नेक्स्ट कोण आहे. मी ठीक आहे चलो. शेट्टी आता शुभम. हा ओके चलो आउट. नेक्स्ट कोण आहे. आर्या. टिशू करायचं रे इकडे. अजून काय टिशू करायचं काय करणार. ओके ही तर आर्याचीच आहे. तर आर्याचा हात बसलाय. नेक्स्ट कोण आहे. जल्दी 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 जल्दी. कोण राहिलंय. मयांक. ओके ओके मयांक कैची पण मारतोय काय म्हणजे. ओके मयांक आउट. आता येणार आपला बबड्या आणि बबडी. बाबड्याची बहीण बबडी. ओके बबडी तर पहिल्यांदाच आउट झालेली आहे. ओके सायकलिंग 2. आता बबड्या. एकावर आउट होणार आहे. बबड्या आणि बबडी आउट होतात. हे आहे बबडा आणि बबडी. जे लगेच आउट होतात आणि घाबरतात. गोड गोड फणस. भूक पण लागली होती ना. चांगलं आहे. आता काय पाहिजे. आता आंबे काजू पण पाहिजेत. काजू करवंद असायला पाहिजे. करवंद खा. फिरता फिरता खायला बरे वाटतात. सोडून एक एक जण. तर संध्याकाळी गरे खाऊन झाले आमचे मस्तपैकी. आता चांगले चुलीवर आई काजू भाजून देते. ते थोड्याने भाजून खाऊ.
पण हे काजूचं चीक पण उडतं ना पटकन. हो धूर, हे सगळं चिकीमुळे धूर निघतंय काय. काजू भाजून झालेले ते थोडे थंड केले. अख्खे निघता येते ना जर थोडंसं चीक थोडंसं आहे वाटतं. छान आहेत ना, अख्खेचे अख्खे गरे निघाले आणि वरतून भाजलेल्यांची टेस्ट पण वेगळी असते. हा कोकणातलं राहणाऱ्यांच्या माणसाची नुसती श्रीमंती आहे, म्हणून त्यांचं मनं पण मोठी आहेत आणि सगळं कोकण पण भरभरलेलं असतं. आंबे, काजू, फणस, काजूची भाजी पण चांगली, त्याच्यानंतर भाजून खायची, म्हणजे सगळं व्हेरायटीज. हे आपल्याच झाडाच्या आंब्याचा रायता बनवला आणि मागच्या पडवी जी आळू आली होती तिची आळू वडी बनवली. तुम्ही लोकांनी पण या जेवायला. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.